नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण HDFC बँक लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026 चे क्वार्टर 2 चे नंबर बघणार आहोत. तसेच HDFC बँक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया HDFC बँक लिमिटेडचे क्वार्टर 2 चे नंबर कोणत्या टायमिंगला आले आहे. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचे क्वार्टर 2 चे नंबर 18 ऑक्टोबर 2025 म्हणजे आज दुपारी 2 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, HDFC बँक लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2 चे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी म्हणजे मंडेला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत HDFC बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 चे स्टँड अलोन नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025 च्या क्वार्टर 2 चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 1 चा. आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचा इंटरेस्ट अर्न इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 74,016 कोटी रुपयांनी 76,690 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 77,470 कोटी रुपयांनी 76,690 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 85,499 कोटी रुपयांनी 91,040 कोटी रुपये. परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरला आहे 99,200 कोटी रुपयांनी 91,040 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचे टोटल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 60,793 कोटी रुपयांनी 63,117 कोटी रुपये. परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे 63,466 कोटी रुपयांनी मार्जिनली खाली येऊन आले आहे 63,117 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण HDFC बँक लिमिटेडचे प्रोव्हिजन बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 2,700 कोटी रुपयांनी 3,500 कोटी रुपये. परंतु मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचा प्रोव्हिजन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे खाली आलेला आहे 14,441 कोटी रुपयांनी 3,500 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 16,820 कोटी रुपयांनी 18,641 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे 18,155 कोटी रुपयांनी 18,641 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर जो फक्त रुपीजमध्ये असतो तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 11.04 रुपीजने 12.14 रुपीज. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 11.86 रुपीजने 12.14 रुपीज. तसेच मित्रांनो, जर आपण HDFC बँक लिमिटेडचा NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स बघितला तर कंपनीचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 1.36%ने 1.24%. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा ग्रॉस NPA HDFC बँक लिमिटेडचा कमी झाला आहे 1.40%ने 1.24%. तसेच HDFC बँक लिमिटेडचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर थोडासा वाढला आहे 0.41%ने 0.42%. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर खाली आलेला आहे 0.47%ने 0.42%. आणि मित्रांनो, बँकचा NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते. तसेच मित्रांनो, आपण येथे हे पण बघू शकतो की HDFC बँक लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे.
जसे ट्रेझरीमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे, रिटेल बँकिंगमधून, होलसेल बँकिंगमधून टोटल इन्कम किती जनरेट केला आहे, इथे तुम्ही सर्व बघू शकता. चला मित्रांनो, आता आपण HDFC बँक लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 48.38%, DISची होल्डिंग आहे 36.07% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.33%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 1,70,771 कोटी रुपये. पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू होता 2,83,649 कोटी रुपये आणि पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू होता 3,36,367 कोटी रुपये. आणि HDFC बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 46,149 कोटी रुपये. पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट होता 65,446 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 73,440 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण HDFC बँक लिमिटेडचा स्टँड अलोन बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 2,79,641 कोटी रुपयांनी 4,36,833 कोटी रुपये आणि करंटली 4,96,854 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा डिपॉझिट वाढला आहे 23,79,786 कोटी रुपयांनी 27,14,714 कोटी रुपये. कंपनीची बॉरोइंग सुद्धा कमी झाली आहे 6,62,153 कोटी रुपयांनी 5,47,930 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर आपण ॲसेट क्वालिटी सुद्धा कंपनीची बघू शकतो. ग्रॉस NPA, नेट NPA पूर्ण बघू शकतो. आणि मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग 0% आहे, म्हणून येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेजचा विषय सुद्धा क्रिएट होत नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले HDFC बँक लिमिटेडच्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे स्टँड अलोन नंबर बघितले. नंतर बघितले की HDFC बँक लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे आणि सर्वात शेवटी आपण HDFC बँक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.